हॅलो. हाय. कशी आहेस? मी कशी राहीन रे तुझ्या बिना. काही चांगली नाही हो बाप्पा. मला तुला टेन्शन आलं. मा बाबानं माझं लग्न पक्क केलं. आता माझी साक्षगंध आहे आणि तू काय करू राहिला रे? काय करू राहिला तू म्हणे ना की लवकर जॉब ढूंढतो म्हणून. तू ना जॉबही नाही ढूंढली बा. माझी साक्षगंध इकडे होऊन जाईल आणि तू जॉबच ढूंढत राहशील. मी ना तुला पैसे दिले गड्यात. तू म्हणे जॉबवाल्याला पैसे द्यायला लागते म्हणे. तो पैसे घेते म्हणे जॉब लावून देते म्हणे. तुला पैसे दिले बा मी ना. तरी तू म्हणता आता जॉबच नाही लागला. अगं हो ना, तू काही टेन्शन घेऊ राहिली? काऊन टेन्शन घेत आहे तू? तुला दिले ते मला पैसे, पण तू अजून पैसे मागत आहे ना. तुला सांगितलं तसंही मी ना की अजून पैसे मागत आहे. तेवढ्या पैशात होणार आहे का? तेवढे तर भरून दिले होते मी ना. आणि जागा बुक करून घेतली होती माझ्यासाठी. पण आता डबल लागणार आहे ना. तुला म्हटलं होतं ना की त्याला डबल पैसे द्यायचे आहे. तू म्हणे ना देतो म्हणून. काय रे बाप्पा, माझं काही पैसे नाही रे आता. काही पैसे नाही. अंगात रक्त आहे बा माया. हे विकशील तर विक मग आता. काय बोलतो तू? तू म्हणे ना हाय म्हणे. नाही ना रे, नाही आहे ना. काय बुवा, मग तर आता टेन्शनचीच गोष्ट झाली. मी काय म्हणतो, माझ्या आईच्या कानातले आहे ना, आईनं ठेवलेले कपाटात. मी ते कानातले आणू का? सोन्याचे आहे. त्याला गहाण ठेवून दे. तू एक काम करून घे. मग तुला जॉब लागला की मग मला सोडून आणून देशील तू. अरे हो, हे तर चांगली आयडिया आहे. आण ना मग त्या आईच्या कानातले तू. मी गहाण ठेवतो आणि माझं काम झालं. माझा पहिला पगार झालं की त्या आईच्या पदे कानातले सोडून आणतो. काय रे, काम होईन ना आपलं एवढं ना. माझ्या साक्षगंध आहे रे आता. आता काय करू? आता तुला 8-10 दिवसात जॉब लागेल का? 8-10 दिवसात माझ्या साक्षगंध आहे. हम है तो क्या गम है. तू कायले चिंता करू राहिली? कायले चिंता करताय तू? तुझं साक्षगंध झालं तरी मी लग्न करीन तुझ्यासोबतच. कोणासोबत लग्न नाही करीन, तुझ्यासोबतच करीन. आपण पाहून जाऊ. हां, तुझं साक्षगंध झालं, तुझ्या घरच्याने नाही म्हटलं, तुला पडून नेईन मी. तू टेन्शन नको घेऊ. फक्त मावर भरोसा ठेव, विश्वास ठेव मावर. हो रे, तुझ्यावर विश्वासच आहे माया. म्हणून तर मी एवढं करू राहिली तुझ्यासाठी. एवढा चांगला पोरगा त्याच्यात मन नाही आहे माया. तुझ्यात मन आहे. तुझ्यावर खरं प्रेम करतो म्हणूनच तर तुझ्या मागं लागली रे मी. सांग मग कधी आणतं कानातले? कधी आणू तर? कुठं भेटू आपण? तिथंच भेटू ना, हमेशा भेटतो तिथं. बरं ठीक आहे, तिथंच भेटतो मग तुला मी. पाहिशीन ताईले माहीत घेत नको पडू देशील. लपून आणशील. हो रे, आणतो ना मी. लपूनच आणतो. आनंदे, ओ आनंदे. हट बाप्पा, आई आवाज देऊ राहिली. फोन ठेवतो मी. फोन. माझी आवाज देऊ राहिली मला. बरं ये मग लवकर. तिथंच आपण हमेशा भेटू तिथं. हो येतो. आता रोज रोज काय बहाणा करू काही समजत नाही मला. आता काही ना काही बहाणा करायच लागेल मला. तू काही कर, पण कानातले घेऊन येशील ना. बिना कानातले येशील नको येऊ. सोन्याचे आहे म्हणतं ना. हो रे, सोन्याचे आहे. किती पैसे भेटतील तर त्याच्यावर? माहीत नाही बा आता किती भेटतील तर. एक काम करू ना, ते कानातले मोडूनच टाकू ना आपण. तो आईले नवीन बनवून देईन मी कानातले. नाही रे, आईला माहीत पडून जाईन ना. म्हणेन की कानातले हे दुसरे दिसवाले. नाही माझी कल्ला करील. आई नाही, काही माहीत नाही पडत. मी सेम टू सेम तसेच कानातले बनवून दे. सेम टू सेम. तू बी ओळखशील नाही. फोटो काढून घेऊ पहिले आपण कानातल्याचा, मग म्हणू की असेच कानातले पाहिजे. सेम टू सेम तसे बनवू. नाही रे बाप्पा, मला भेव लागते. काय भेव लागते? प्यार किया तो डरना क्या. अरे हो, प्यार किया तो डरना क्या. पण भेव लागते ना बा. भेव लागते. ते तर मनाची गोष्ट आहे. लस भेकाड आहेस तू पण. हो रे, तरी तू यासाठी किती करू राहिली मी. तुला काही कदर नाही. काही कदर नाही. तू काय समजशील मा प्रेमाले? किती प्रेम करतो मी तुझ्यावर. राहू दे. जास्त काही बोलबच्चन नको देऊ. चल ठेव फोन. माझी आवाज देऊ राहिली. आनंदे. हो आई आली. काय गळ्या येले होतं म्हटलं मी ना आता कानातले द्यायला यायचे. पण मला भेवही लागत आहे. जर मी भेणार ना तर काहीच नाही होणार. मला काही ना काही करावं लागेल. द्यास लागेल त्याला. आईचे कानातले द्यास लागेल त्याला. जॉब लागेल तर आम्ही सेटल होऊ. आम्ही लग्न करू शकू. मी बाबाला सांगू शकतो की तो पोरगा हा जॉब करते. मला या पोरासंग लग्न नाही करायचं. या पोरासंग लग्न करायचं आहे. आणि बाबांना नाही म्हटलं तर मग आम्ही दोघं पडून जाऊ. हेच बरोबर आहे. आनंदे, काय करू राहील तू? इथं कोण बसलास? काही नाही, अशीच बसली होती. काही नाही, फोनवर बोलू राहिली तू? होय, मग मैत्रिणीचा फोन आला तर बोलत होती. तुला तर लयच येत राहतात त्या मैत्रिणीचे फोन. ते सर सोड. तू गेली होती का सरला मावशीच्या सुनीच्या इथं? गेली तू? नाही आई. काय माय, काय पोरगी आहे. काऊन, काय काम होतं आई? काय बाई हे पोरगी. ब्लाऊज शिवायला टाकलं होतं, माहीत नाही का तुला? तर मापाचं ब्लाऊज शिवायला टाकलेलं आहे. आता आपल्याला कपडा घ्यायला जायचा आहे साक्षगंधाचा. तर पाहिजे नाही का? साडी घालून नाही चालशील का? तर साडी नाही पाहिजे का? तर त्या लाल साडीवरलं अलग पीस घेऊन त्यासाठी मी शिवायला टाकलं होतं. काही नाही, मला नाही जायचं कुठं. आणि मला नाही जायचं कपडा गिपडा घ्यायला. मी नाही येत. बाई ना, काऊन अशी नाटकं करतो तू? काऊन एवढे नाटकं करू राहिली? किती चांगले लोक आहे. कपड्याला बी आपल्याला पैसे नाही द्यायला लागत आहे. ते लोकच घेत आहे कपडा. म्हणते लग्नाचाही कपडा आम्ही घेतो म्हणते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. साक्षगंधाचाही आम्ही घेतो म्हणते. तुम्ही गरीब आहे तर आम्हीच घेतो म्हणते. इतके चांगले लोक भेटले बाई ना. आणि कशी बोलतो तू? खरं तुला सुधच नाही. काही सुध नाही आहे आई. माय नांदी नको लागू माया. कायची नांदी लागली हो मी तुया? तुला म्हणू राहिली जाऊन ब्लाऊज आणून घेतो याला. कायची नांदी लागली? आणि चालशील नाही का कपडा घ्यायला? नाही मी नाही येत. मा पसंत माहिती आहे तुला कशी आहे तर तूच घेऊन येशील. नाही हो, ते म्हणतील ना पोरगी आणली नाही. चालशील आता. काय घरी राहशील का एकटी? राहतो आहे मी एकटी. जाय, तुला म्हणून राहिली मी मुकाट्यानं जाय. सरला मावशीच्या सुनील म्हणा माईनं ते मापाचं जे ब्लाऊज टाकलं होतं ना ते ब्लाऊज द्या म्हणा. बरं, आता तू म्हणून राहिली तर जातो. पण मी तिकडला देखून शालिनीची इथं जाईन. उशीर लागेल मला आले. नाही माय बाई, आता काय लिहू शालिनीची इथं जाशील? थोडंसं काम होतं मला. काय माय पोरगी गुरु घुमतच राहते. बरं जाशील. पहिले सरला मावशीच्या सुनीच्या इथं जाशील आणि ब्लाऊज पाहिशील. मग जाशील जिथं जायचं तिथं. पण पाहिशील तिथं ब्लाऊज थोडंसं पाहिशील टाईट होते का काय होते. जर टाईट होत असेल तर तिथंच ढिल्लं करायला लावशील. ढिल्लं होते तर फिट करून घ्यायला लावशील. तिथं ट्राय करून पाहिशील एक बार. हो आई, काय सांगते. हो बरं, जाय मग लवकर. सटकन जाय पटकन ये. हो आई माय बाई, आता घरात काय चालली तू? आई, माझं सामान राहिलेलं आहे ना घरात. मी माझी बॅग आहे, माझं सामान राहिलेलं आहे ते घेतो आणि मग जातो. आता शालिनीच्या इथं चालली आणि सरला मावशीच्या सुनीच्या इथं चालली तर बॅग घेऊन कायला जायला लागते माय? जाय नवशी.
नाही नाही, शालिनीचं इथं काम आहे मला, थोडं कॉलेजचं काम आहे, काही नोट्स गिट्स घ्यायच्या तिच्या इथून आणि द्यायच्या आहे तिला नोट्स, म्हणून मला बॅग पाहिजे. बरं माय बाई, घे मग. हो आली का आनंदी तू? हो रे, आली ना मी. आणलं का ते तू जे म्हणत होती ते? कोणते कानातले? हो हो, तेच सोन्याचे कानातले. हो हो, आणले रे आणले. चांगलं केलं, आणले. दे मग, दे कानातले मला दे. हो देतो. हे घे कानातले घे, हे माईचे आहे बरं. गहाणच ठेवशील, मोडशील नको, नाही तर माई मला जिवंत नाही ठेवीन बाप्पा. एवढेच आमच्या घरी कानातले आहे, माईनं वावरात नाही कामाला जाऊ जाऊ कानातले केलेले आहे सोन्याचे. वापस देशील बाप्पा लवकर. नाही नाही, राहू दे. तुझ्या मावर भरोसा नसेल तर कानातले राहू दे, नको दे. नाही रे, तुझ्यावर भरोसा आहे ना माया, भरोसा आहे तुझ्यावर. जेवढा स्वतःवर भरोसा नाही आहे तेवढा तुझ्यावर भरोसा आहे. भरोसा आहे म्हणूनच तर आणून देऊ राहिली ना कानातले. याच्या पहिले पैसे दिले मी तुले. हो तेच म्हणून राहिलो मग मी, भरोसा नसेल तर राहू दे. नाही नाही, भरोसा आहे माया. पण मी काय म्हणतो, मोडशील गिळशील नको बाप्पा, फक्त गहाण ठेवशील. असेच बनवून देईन ना मी ताईले कानातले. मग पगार झाला की तू काय टेन्शन घेतं? नाही रे, टेन्शन नाही घेत आहे मी, पण आईनं ओळखले गिळकले तर मग. काही ओळखून येत, काही ओळखून येत. बरं बाप्पा, तुला जसं वाटतंय तसं कर. पण जे बी करायचं आहे ते लवकर कर बा, टाईम नाही आहे माझ्यावर जास्त. आता माई सांगत होती साक्षगंधाचा कपडा बी घ्यायला जायचा आहे म्हणे. घेऊ दे ना, काही कपडा घेऊ दे, काही घेऊ दे. लग्नाचा लग्न तू तुझ्या माझ्यासोबत होणार आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायगे. हो रे, काही बोलत राहतं. काही लोक बोलत राहतं म्हणजे मीच तुझ्यासोबत लग्न करीन, तू टेन्शन नको घेऊ. हो रे, हेच तर अदा तुही पसंत आहे मला. तर किती दिवसात लागेल म्हणते मग जॉब, हे पैसे दिले तर? बस आज मी गाण ठेवतो कानातले आणि 1-2 दिवसामध्ये जॉब लागून जाईल. पक्का लागणार 1-2 दिवसात? हो ना, नको घेऊ तू टेन्शन, टेन्शन नको घेऊ. मी आव ना टेन्शन घ्यायला. हो रे, टेन्शनच येते. मला असं वाटते मला लग्न नाही होऊन जाऊ दुसऱ्यासोबत, म्हणून टेन्शन येते मला. काही टेन्शन नको घेऊ. साक्षगंध झालं तरी तुझ्यासोबत लग्न मीच करीन, तू सांगितलं ना. तू टेन्शन नको घेऊ. बरं बाप्पा, येतो मग मी. माईले मी सांगून आलेली आहे, मी शालिनीची इथं चालली म्हटलं. तर मग शालिनीची इथं चालली जाईन तर घरून जाईल. चालली मग मी. हो हो, जाय जाय. पाहिजे पण लवकर जमू जॉबचं. हो हो. आता तुला पैसे दिले होते मला तेही भुलून जा, ते कानातलेही भुलून जा. हां मस्त येईल. आता मी चांगलं पैशानं जेवढं होईन हिच्यापासून काढणं तेवढं काढून घेतो. आता नाहीतर तिचं लग्न सुरू राहिलं, जेवढे पैसे होतील हिच्यापासून काढणं तेवढं काढून घेतो. आणि मग तिला दिसतही नाही, डबल तोंडी नाही दाखवी. चल आता मला सरला फोन करायचा आहे, तिला पैसे मागितलेले आहे मी ना, तिला फोन करतो. पाहतो काय म्हणते ते. तर काऊन सोनूबाई, काय करू राहिली ते? कोण तू? सून बनू राहिली ना, चूल गिल पेटवली ती ना, आता टाकीन ना भाकरी. का बा, तिला बनवता येऊ राहिलं भाकरी? बनवू दे ना, घेऊ दे ना टोले, बनवता येते, सर बनवता येते. पण ते तर म्हणे मला आता मला भाकरी बनवता येत नाही. काय बाई, सरे नाटकं आहे. आम्ही बी खेळलेलो आहे नाटकं. नवीन नवीन लग्न झालं होतं तर हे येत नाही, ते येत नाही. येते सर. तिला वाटलं आता भाकरी बनवल्या आता हमेशाच भाकरी बनवा लागेल. बनवता येते, बनवते बरोबर. पाहिजे नाही तर कच्च्या बाबड्या भाकरी खाऊ घालीन ते आपल्याला. येते तिला, येते. पण बहिणा सोनूबाई, तू मस्त फसवलं पण तिले. हां मग काय ताई, तुला का मी कशी तशी दिसतो का? माना लागेन बहिणा, तू बहुत समोर निघाली पण मापेक्षा बी. मग काय ताई, तूच पोर घेऊ मी. पण बहिणा ते तर सर्व बरोबर आहे, पण 4 वाजता का काय स्वयंपाक आले? भूक लागली ना बहिणा इकडे. 4 वाजवते का काय? वाजू दे ना, 4 वाजो का 5 वाजो. आपण खाल्ले ना समोसे कचोरी खाऊन घेतली आपण, आपलं पोट भरेल आहे ना, तिचं होते पाच बशीन. हो बहिणा, पण तुझे बाबा येतील ना बहिणा जेवायला आता, मग त्याला काय देऊ? बनवते ते, बनवे. मी काय म्हणतो आई, तिले भाकरी टाकायला लाव आणि तिले पोया बी टाकायला लाव. म्हणजे जर भाकरी बरोबर नाही झाल्या, बरोबर बनल्या नाही तर मग पोया खाता येते आपल्याला. पोयाही टाकायला लाव तिले. पण तिला भाकरी बनवायलाच लाव, नाही तर ते अशीच नाटकं करीन म्हणेन की मला भाकर बनवता येत नाही, आता तुम्हीच बनवा. मला भाकर बनवता येत नाही, सोनूबाई तुम्ही बनवा, आपल्याच मागं लावून ते का, म्हणून तिला भाकरी बनवू दे. पण बहिणा तिला येते का नाही येत का आपल्याला काय माहीत बाप्पा. मला तर वाटते बाई येते म्हणून, मोठे नाटकं करते ते, लय नखरेला दिसून. आता काय माहीत बहिणा काय होते काय नाही. तर पाहिलं का तू ना काय करत होती तर ते? काही नाही आई, चुलीमध्ये फू करत होती आणि उभ्या लावत होती माय. काय चिव माय, तिला चुली पेटवता नशी येत, मला तसं वाटते. येते आई, सर येते, तू काही टेन्शन नको घेऊ, तू सर येते. नाही हो माय, मी काय घेतो टेन्शन. तेच म्हटलं मी ना, आमच्या वेळेस तर काही नाही म्हटलं तू ना, चूल पेटवता येईन का नाही येईन. मी 8व्या वर्गात होती तेव्हापासून स्वयंपाक करायला लावला तुला मला, आणि आता सुनीसाठी म्हणून राहिली. कुठं बाई, मी काय म्हणून राहिली नाही, मला असं वाटलं म्हणून राहिली भाकरी येतील का नाही, म्हणून म्हटलं आम्हाला त्याला कामं करायला लावले तू ना. आता तिला कामं करायला लावतो ना, तिला कामं करायला लावतो मी का तुले अशी तशी बाई दिसतो का? हो ते तर माहीत आहे मला. कसं तू आली तर आता थोडीशी हिंमत आली मला. हो ते तर आहे. तू पोरं हाकल्याच्या नांदी लागले ना मला. त्याला वाटते आता सोनूबाई आहे तर आमच्या बायकाला त्रास देईन, तर मोठ्यालाही तसं वाटते आणि लायनाला तसं वाटते. लायनाला वाटते आता साक्षगंध होईन मग लग्न होईन, हे जाते का नाही जात, माई बायकोला त्रास देईन, म्हणून मला हाकल्याच्या नांदी लागले. लागू दे त्याईले, किती नांदी लागू दे, तू टेन्शन नको घेऊ. मी ना ऐकून त्याईले घराच्या बाहेर काढून देईन मी. त्याचं काही काम नाही आहे इथं. मी म्हणेन निघा, तुमची बायको घ्या, एवढी बायको प्याराची आहे तर बायको घ्या आणि घराच्या बाहेर निघा. मा पोरीला काढता का तुम्ही? तेच म्हणून राहिली मी. कोण या गरीबीनले विचारते माय, सरे हाकल्याला पाहतात ह्या गरीबीनले. बाई मी तोपर्यंत तुला म्हटलं ना, टेन्शन नको घेऊ, बिलकुल टेन्शन नको घेऊ. हो आई ते तर माहीतच आहे मला. रोहिणी कुठं आहे? रोहिणी आली नाही अजून?
राहू दे माहितीले, नाही तर ते वहिनीले पाहिजे स्वयंपाक करताना तर मी करतो. बाई तू म्हणत होती की मी करणार आणि वहिनी एकटीच करू राहिली तर तेच घुसून जाईन करायला. तिला काही करू नाही देईन. राहू दे, ते बरी नाही आली, ते आली पाहिजे उशिरानं. हो माय, तेही आहे, लय सत्यवादी आहे ते. तू ते पोरगी रोहिणी आणि ते 2 पोरं लय सत्यवादी आहेत बाप्पा. हो माय बाई, ते ऐकतच नाहीत माया. मी काय म्हणतो, आलता का पाहुण्याचा फोन घेऊन? आला होता म्हणे, कधी येत आहे म्हणे. त्याला म्हटलं मी ना, काही टेन्शन नको घेऊ म्हटलं, तू येतो म्हटलं मी आरामानं. तू मायले बोलते म्हटलं बाप्पा मला, मी नाही येत लवकर. बरं म्हटलं बाई, तुम्ही बरं म्हटलं. तू सासू बोलते का तुला? ते काय बोलीन मग मला, मीच बोलतो. मग ते पाहुण्याला सांगत नाही का तू सासू? सांगते. मी काय ऐकतो का कोणाची? मी नाही ऐकत कोणाची. हो बाई, असंच राहिलं पाहिजे, ऐकायलाच नाही पाहिजे. मी काय म्हणतो, चल ना पाहून येऊ ना, काय करू राहिली तू मोहिनी. चल माय बाई, तुझे मनच नाही मानू राहिलं, चल. हो, तिले म्हणू ना, भाकरी बी टाक आणि पोया बी टाक, असं म्हणा लागेल ना तिले. भाकरी सुधाच्या ना साधाच्या केल्या तर का उपाशी राहतं, पोयाच खाऊन घेऊ. बरं चालेल. वच्छला बाई, काय करताय हो? काही नाही बुवा, बसली होती. सांग ना काय म्हणून राहिली. मी काय म्हणत होती, गावातल्या बायानं बिशी टाकली, 4-5 बाया निघाल्या म्हटलं बिशीतून. तू टाकतं का त्याच्या जागी? बिशी पाहतो ना, आणि जवळचा नंबर देशील तर टाकीन, मग विचार करीन. कोणता नंबर खाली आहे तर? हाय, 11वा नंबर आहे खाली. माय बाई वा, 11वा नंबर तर लस मागाय मग. कायची व, महिन्याची बिशी थोडी नाही, हप्त्याची आहे. बातच तर निघून जाते हप्ते. आणि तशी काय पैसे तेवढेच आपले जमा राहते. उशिरानं बी खुलला तर काय पैसे कुठं जाते थोडून आपले जमाच राहते. काय रुपये हप्ता आहे तर मग? हाय तसा 1000 रुपये हप्ता आहे. एका नंबरातनी 2-2 बाया बसलेल्या आहे, म्हणजे 500-500 येते. तू 500 रुपयात, अजून एखादी बाई बसवतो त्याच्यातनी 500 रुपयात. नाही बाई, 500 रुपये हप्ता म्हणजे 2000 रुपये महिना. हो, मग लवकर खतम होऊन जाते ना बिशी, म्हणून. तू काय नाही, तुला काय कमी आहे? तू तर पुरा 1 नंबर बी भरू शकतं, काय त्याच्यात. हो ते तर आहे म्हणा. मी कोणासंग बशीन नाही, मी पुरा 1 नंबर घेईन. मग 1000 रुपये भरतो मी हप्त्याचे, पुरा 1 नंबर घेईन मी. बरं, तू बसता ना मग बिशीमध्ये. मग सांगू ना शांताबाईला की वच्छलाबाई बसते म्हणून बिशीतनी. हो हो, सांग. कुठे आहे हो? तू सुन नाही दिसू राहिली. ते आहे ना, ते आहे अंदर आहे. काऊन, भेटायचं आहे का? नाही, दिसली नाही म्हणून म्हटलं. नाही, हाय अंदर आहे. बरं, येतो मग मी. तुझ्या नक्की आहे ना? हो ये. हो, माय नक्की आहे. काय नाही बाई वच्छलाबाई, चाले बी नाही विचारलं मला. बरं, येतो मग मी. हो ये. नाही बाई, मी डबल विचारलं येतो म्हणून. येईल तर माणुसकी बी नाही माय. चाले नाही विचारलं, चहाच्या पाण्याला तू विचारायला पाहिजे. अशीच आहे वायशी. बायाला आहे ना, लय चांभार चौकशा येतात. मोहिनी कुठं आहे, काय आहे, काय करू राहिली, दिसून नाही राहिली. लस लोकायला चांभार चौकशा करायची आदत असते. आता इथे चहा प्यायला म्हटलं असतं ना, बसली असती चहा प्यायला. पण आपल्याला दाखवायचं आहे ना की आपल्या इथं गॅस नाही आहे म्हणून. कुठून इले चहा प्यायला बसू मी? आणि मोहिनीले माहीत पडलं असतं, मग तिला म्हटलं असतं की गॅस नाही आहे, तर मग तिला माहीत पडलं असतं आपण मोहिनीले चुलीवर भाकरी टाकायला लावून राहिलो म्हणून मी काढून दिली. आता सांगीन बायाले की वच्छला ना मला चहाच्या पाण्याला नाही विचारलं म्हणून दे, करू दे चुकल्या. आई लोकांचं कामच आहे चुकल्या करणं, त्याच्यावर काही लक्ष नको देऊ. आपल्या घरात लक्ष दे. का बाई, तू बिशी टाकू राहिली का? हो ना, टाकतो ना. तर तेवढेच पैसे होते, चोरून लपून टाकून देतो. काही सांगत नाही त्या बापाले आणि भावाले, चोरून टाकून देतो. मी काय म्हणतो ती आई, तू या नंबर खुलला तर मग मला देशील का? हो वा, देईन ना. काय म्हणा लागते त्याच्यात, किती पाहिजे तर? जेवढ्याची बिशी होईल तेवढे पुरे देऊन देशील, मग मी तुला देऊन देईन. बिशी भरत जाईन, मग मी थोडी करून पाठवत जाईन तुला पैसे घरून. काय माय, का पाठवा लागते? भरतो ना मी. घेऊन घेशील तू, नंबर घेऊन घेशील. बरं आहे, मग हे बिशीचा नंबर मला देतो ना? हो देतो तुला. हो माय, तू तरी विचारतं या गरीबीनले, नाही तर कोण विचारते माय. तुला म्हटलं ना, तुही माय जोपर्यंत जिवंत आहे तुला काही चिंता करायची गरज नाही, काही चिंता करायची गरज नाही तुला. होय, ते तर माहीत आहे मला. चल ना, पाहू ना आता मोहिनी मॅडम काय करत आहे, तर काय गुल खिलवत आहे तिथं तर. हो चालेल. पण तू ना चांगलाच दणका दिला म्हटलं मोहिनीले. हा, असंच वागा लागते ह्या सुनाईसोबत, नाही तर मग डोक्यावर चढतात. हो बाई ना, हे तर बरोबर आहे. मग नाही तर काय माय. मी तर कधीच चुलीवर स्वयंपाक नाही बनवला. मला तर काहीच बनवता येत नाही, ना भाकर बनवता येत ना काही बनवता येत. आता मी कशी करणार, काय करणार मी? मला तर काही समजूच नाही राहिलं. कोणी मदतला पण नाही येत आहे. असं नाही की एकटी येतं थोडीशी येऊन मदत करावं का काही. दोघी मायली की बसलेल्या आहे, पण मदत नाही करत आहे. आणि रोहिणी ताई तर गेलेली आहे कॉलेजला. तिने मदत केली असती माझी, ती तर कॉलेजला गेली आहे. आता कोण मदत करणार माझी? मला तर काही बनवता पण येत नाही. कशी करू मी? मला काहीच समजून नाही राहिलं. माझ्या आईवडिलांना तर माहीतच नाही माझ्यासोबत असं करत आहे म्हणून, माझे सासरवाडीवाले. मी काय करू? मी सांगून देऊ का माझ्या आई बाबाला? चालली जाऊ का? नाही, ते म्हणतील तू तुझ्या मनाने लग्न केलेलं आहे, तू लव्ह मॅरेज केलेली आहे. आम्ही तुला नाही म्हटलं होतं लग्न करायला, ते पण मलाच बोलतील. मी माझ्या मनाने लग्न केलं, आता मला निभाव तर करावंच लागणार. यांच्या सर्वांची सजा मी प्रेमजीला काऊन देऊ? ते तर मला खूप प्रेम करतात. त्यांना तर माहीत पण नाही आहे की हे असे करत आहेत म्हणून. ते तर ड्युटीवर गेले.
पूर्णच्या पूर्ण धूळ माझ्या डोळ्यामध्ये चालला. माझे डोळे पण दुखत आहे. माय बाई मोहिनी, अजून काहीच नाही झालं का? अजून काहीच नाही केलं तुला? टाईम पाणी किती उरायला, भुका लागून गेल्या ना बाईना. काही खाल्लेलं नाही ना सकाळपासून, काही बनवलं नाही तुला? हो आत्या, बनवतच आहे. काऊ ना, हा जो तुला गंज ठेवला बाई ना, या गंजाला काही माती गीती तर लावती माय? चुलीवर बनवून राहिली तर काळा भोर होऊन जाईल ना गंज, मग घासल्या नाही जाईल ना. याला काही माती गीती तर लावती? हो का आत्या, माती लावावं लागते का? मला माहीत नव्हतं. हो ना बाई ना, चुलीतली राखच किती थोडीशी राख घेऊन थोडासा त्याच्यात निरमाट टाकून थोडासा लावून घेते त्याला, मग घासायला भारी नाही जात. तुलाच घासा लागेन, आम्हाला काय घासा पण मलाच लागेन का? हो ना माय, तुला नाही घासा लागेन तर कोणाला? आमच्या दोघीची तर तब्येत खराब आहे, नाही तर तुला मदत करू लागलं असतं. रुपूबाईला उलट्या झाल्या सकाळपासून, आता काही खाल्लं नाही सकाळपासून, तर ॲसिडिटी झाली तिला. आणि तुला तर माहीत आहे माई कमर आणि हातपाय दुखत आहे. आणि रोहिणी तर गेलेली आहे कॉलेजमध्ये, नाही तर तुम्ही मदत केली असती बाई ना आम्ही ना. पण आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काय सांगता सांग, पण स्वयंपाक कर माय लवकर, भूक लागलेली आहे मला. आता मला चुलीवर भाकरी बनवता येत नाही. मला चुलीवर काय, मला गॅसवर बी भाकरी बनवता येत नाही. मला भाकरीच नाही बनवता येत, फक्त पोळ्या बनवता येतात. माय बाई वा, भाकरी बनवता येत नाही म्हणून तर अशी राहिली मला. म्हणून तर मी मामा नानसून करू राहिली होती. जिले भाकरी येतात, चुलीवर स्वयंपाक करता येते, मी अशी पोरगी पाहू राहिली होती. ये ना आणली करून, मला पान फुलवा. भाकरी करताना येत म्हणते, हे नाही करता येत म्हणते. काय करता येते मग तुला? तर मायनं काही शिकून नाही पाठवलं का तुला? आता तुम्ही माझ्या आईला कशाला आणून राहिले आता इथं? माझ्या आईचं नाव कशाला घेताय? हो, तुझ्या मायचंच काम होतं तुला भाकरी शिकून. आता मी कधीच भाकरी केलेल्या नाही आहे ना, चुलीवर स्वयंपाक केलेला आहे. मला आदत नाही आहे ह्या सर्वांची. मी आधी जॉब करत होती, तुम्हाला माहिती आहे ना. मी तर मुंबईला राहत होती, जॉब करत होती. म्हटलं होतं या प्रेमले, म्हटलं होतं साधीच होती, गरीब घरची पोरगी कर म्हणून. एवढी शिकेल सवरेल पोरगी घेऊन आला आणि हिला काही येत नाही ना, काही नाही. आई तुला म्हटलं ना, चुप बस, काही अशी राग नको भरू. चुपचाप राह, गोड बोलून काटा काढायचा. चुपचाप राह, असं भांडण करून काही होणार नाही आहे. तू चुप बस, शांत राह, शांत राहून कर. मी बोलतो तिच्यासंग बरोबर. बोल नाही रे, काय बोलतो तर? अरे मोहिनी, पहिले कोणाला नाही येत, आम्हालाही नव्हतं येत. आम्ही ना बी धीरे धीरे करून शिकलो ना. कोणी मायच्या पोटातून थोडा शिकून येते. कर ना तू, तुला जशा भाकरी येते तशा कर. आणि पोळ्या बी कर, पोळ्या येतात ना तुला करता, पोळ्याही कर. काही पोळ्या खाऊन घेऊ, काही भाकरी खाऊन घेऊ, आणि भाकरी करून पाय. बाय ना, मी ना तुझी मदत केली असती. आईनं सांगितलं ना, माझं पोट दुखरायला, मला ॲसिडिटी झाली, मला उलट्या उरायल्या, म्हणून मी मदत नाही करू राहील तुला, नाही तर मी ना करू लागली असती मदत. हो ताई, तुमचं बरोबर आहे, पण मला भाकरी बनवता येतच नाहीत ना. हो मोहिनी, करून तर पाय, कोशिश तर कर. तुझ्या काही दुश्मन नाही आम्ही, तुला शिकू राहिलो, तुला बी आलं पाहिजे ना, तुला शिकवत आहे आम्ही. पण ताई, हा पूर्ण चुलीचा धूळ पण माझ्या डोळ्यामध्ये चालला, पूर्ण धुळ्याने बघा माझे डोळे बघा कसे झाले. हो मोहिनी, तुला आदत नाही आहे, पण प्रॅक्टिस कर ना. प्रॅक्टिस केल्यानं सरळ येते, प्रॅक्टिस कर. काय प्रॅक्टिस करू ताई, काही होतच नाही आहे, मला तर काही समजतच नाही आहे काय करून काय नाही. हा पाय सोनूबाई, तू काही बोलू नको, मला बोलू दे मला. चुप बस आहे, ते करते म्हणते ना, करू दे, जाऊ दे, बोलू नको. तिच्या नवऱ्याला सांगेल मग ते चुकल्या, राहू दे. गोड बोलून आपलं काम करून घ्यायचं, गोड बोलून. मायच्यानं नाही होत नाही बाई ते गोड बोलून काम करणं, मस्का लावणं. तूच कर बापा ते. तू चुप बस, मी बोल राहीन तिच्यासोबत. बरं मोहिनी, कर मग, आरामानं कर. पटपट नशीन होतं, आम्ही वाट पाहतो. मी थोडासा आराम करतो, मला चक्कर येत आहे. आई तुला कसं वाटत आहे? हो बाई ना, माई बिला कंबर दुखत आहे. चल झोपू थोडंसं आपण, स्वयंपाक बनवायला तर उशीर लागेन आता.